चितळे बंधू. ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस ते राजकारणात नाही आहेत तरी सुद्धा त्या कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी असतात। जेव्हा शिवसेनेमध्ये बंडाळी होत होती, एक मोठं सत्तांतराचं नाट्य आपल्या राज्यामध्ये सुरू होतं, तेव्हा देवेंद्र फडणवीस रात्री अपरात्री हुडी घालून बाहेर भेटायला जायचे राजकीय लोकांना। असा खुलासा अमृता फडणवीसांनी एबीपी माझावरतीच केला होता आणि आता पुन्हा एकदा 2019च्या राजकीय महानाट्याबद्दल त्यांनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला। एबीपी माझाचे कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टच्या पहिल्याच भागात अमृता फडणवीसांनी किस्सा सांगितला। हा किस्सा काय होता आणि या पॉडकास्टमध्ये अमृता फडणवीस आणखी काय काय म्हणाल्या त्याची एक झलक आपण पाहूया। देवेंद्रजी कधी तुमच्याकडून सल्ला घेतात का? मला असं काही आठवत नाही की देवेंद्रजींनी माझ्याकडनं सल्ले घेतलेत, पण मी सल्ले दिले आहेत आणि एखाद दोनदा माझे जे टोले असतात ते एकदम टू द पॉइंट लागून पण जातात। अच्छा, म्हणजे कसं? ते खरं पण होतं। जसं जसं मी की? तुम्हाला एक इन्सिडेंट सांगते। हं. 2019 मध्ये जी समीकरण झाली निवडणुकीनंतर हा, हा. निवडणुकीनंतर हा, हा. की बीजेपीला अराउंड 105 की 106 सीट्स मिळाल्या होत्या हं, हं. आणि शिवसेनेला पण एवढ्या मिळाल्या होत्या की ते एनसीपी आणि काँग्रेस बरोबर जर गेले तर त्यांचं ते प्राईम राहू शकले असते। म्हणजे त्यांची सत्ता आली इलेक्शन असती. नंतर जे झालं. असं झालं, हा, हा. पण ते इलेक्शनच्या आधीच मी देवेंद्रजींना मी त्यांना विचारायची की अरे पण जर असं झालं की दोघांची मिळून नाही पण ह्या तिघांची मिळून चांगले नंबर झाले हं. आणि ते तिथे चालले गेले शिवसेनेवाले, तर काय? जे उद्धवजी जर तर त्या तुम्ही निवडणुकीच्या आधी असं म्हणत आधी होता? विचारलं होतं मी, कारण तसे डाऊट्स माझ्या मनात कधी कधी येतात। तर हं. देवेंद्रजींनी तर ठामपणे म्हटलं होतं की नाही, असं होऊच नाही शकत, कारण हे आमचे लॉंग टर्म अलायन्स पार्टनर्स पण आहेत आणि उद्धवजी माझ्या पण जवळचे आहेत। मला नाही वाटत असा धोका आपल्याशी होईल हं, आणि त्याच्यासाठी काही कारण सुद्धा नाहीये, हं, हं. पण मी आपला डाऊट सांगितलं होतं तेव्हा त्यांना। पण असं तुम्हाला कशावरून वाटलं होतं? कारण मी जेवढं पॉलिटिक्स पाहिलेलं आहे, आता मी पॉलिटिकल फॅमिलीमधनं नसली तरी जेव्हापासून मी डॉक्टर्स फॅमिलीमधनं पॉलिटिकल फॅमिलीमध्ये आली, हं, हं. मी पाहिलंय इट इज फॉर टाइम बिंग। आज तुम्ही कसे राहू शकता जिवंत तेच लोक पाहतात, किंवा आता मला वर जायचे तर कोणाच्या वर चढून मी वर जाऊ शकतो हे पाहतात। हं, हं. तर ते पाहून आणि ओव्हरऑल तेव्हाचे डायनेमिक्स पाहून माझ्या डोक्यात ते यायचं, म्हणून मी एक दोनदा देवेंद्रला म्हणून पण दाखवलं होतं। पण त्यांना माणुसकीवर विश्वास होता, विश्वास ठेवण्यावर विश्वास होता, तर त्याच्यामुळे त्यांचं मन म्हणजे भरकटलं नाही की अरे असं होऊ शकतं। पण नंतर काय झालं आपण सगळ्यांनी पाहिलं। हं. आणि अमृता फडणवीसांची संपूर्ण मुलाखत अगदी थोड्याच वेळात आज रात्री 8 वाजता आपण एबीपी माझावरती बघू शकणार आहात। मुलाखत नक्की बघा। राजकारणाचे सध्याचे दिवस आहेत, निवडणुकांचं वारं वाहत आहे आणि इनकमिंग आउटगोईंगचा सिलसिला सुद्धा सुरू आहे।